नमस्कार फ्रेंड्स, पूनम स्पेशल मध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहे अगदी मार्केट सारखी चवीला आणि दिसायला पण आवळा कँडी। आपण जर का मार्केट मधून आवळा कँडी विकत घेतली तर खूप कॉस्टली मिळते आणि घरी जर का बनवली तर स्वस्तामध्ये अगदी मार्केट सारखी किंवा तुम्ही म्हणू शकता मार्केट पेक्षाही चांगली आवळा कँडी घरीच तयार होते, कारण आपण स्वतः ती बनवलेली असते। कारण आपण बनवत असताना खूप हायजीन मेंटेन करतो, पण बहुतेक लोक आवळा कँडी तर बनवतात पण बनवलेली आवळा कँडी काळी होते। तर आवळा कँडी काळी होऊ नये त्यासाठी इथं मी या व्हिडिओमध्ये काही टिप्स सांगितलेले आहे। त्यामुळे आपण जी आवळा कँडी बनवणार आहे ती काळी बनणार नाही आणि अगदी दिसायला मार्केट सारखी पांढरी शुभ्र होईल। चला तर मग आवळा कँडी बनवायला सुरुवात करूया। आवळा कँडी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 किलो आवळे। आवळे दोनदा छान स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि कपड्याला कोरडे पुसून घेतलेले आहे। आवळे घेत असताना आवळ्यांना डाग नसलेले आवळे घ्यायचे आणि आवळा कँडी बनवत असताना आपण जेव्हा बाजारातून फ्रेश आवळे आणतो तेव्हा लगेच त्याच दिवशी आवळा कँडी बनवायची। आपण जर का आवळे घरामध्ये ठेवले तर ते खराब होतात, त्याला काळे डाग पडतात, त्यामुळे आवळा कँडी ही खराब होऊ शकते। त्यामुळे जेव्हा आवळे फ्रेश असतात तेव्हा लगेच आवळा कँडी बनवायची, जेणेकरून आवळे खराब होणार नाही आणि त्यामुळे आपली आवळा कँडी खराब होणार नाही। तर इथं मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये टाकूया पाणी आणि आता आपल्याला या पाण्याला उकळी आणून घ्यायची आहे। पाण्याला छान उकळी आलेली आहे। आता आपण यामध्ये आवळे टाकून घेऊ। पाण्यामध्ये आवळे टाकत असताना पाणी हातावर उडणार नाही याची काळजी घ्यायची। आवळे पाण्यामध्ये टाकून झालेले आहे। आता आपल्याला हे आवळे शिजेपर्यंत उकळून घ्यायचे आहे किंवा तुम्ही हे वाफवून पण घेऊ शकता। आता यावरती झाकण ठेवून घेऊ, जेणेकरून जे आवळे आहे ते लवकर शिजतील आणि गॅसची फ्लेम ही आपल्याला हाय ठेवायची आहे। मध्ये मध्ये आपल्याला चेक करून घ्यायचं आहे की आवळे शिजले का ते। आवळे शिजायला खूप जास्त टाइम लागत नाही, 7 ते 8 मिनिट झालेले आहे। आपले आवळे शिजलेले आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि आवळे पाण्यातून काढून घेऊ। आवळे व्यवस्थित उकडले की नाही किंवा शिजले की नाही ते कसं ओळखायचं? आवळ्यावरची जी साल आहे ते निघायला लागते आणि आवळ्यांना क्रॅक जायला लागतात, म्हणजेच ते फुटायला लागतात। आता आपण हे आवळे पाण्यामधून काढून घेऊ आणि यातील जे पाणी आहे ते नितरवून घेऊ। उकडलेले आवळे पाण्यातून काढून घेतलेले आहे आणि आता आपण ज्या पाण्यामध्ये आवळे उकडले होते ते पाणी आहे ते फेकून न देता तुम्ही ते थंड झाल्यानंतर केस धुण्यासाठी वापरू शकता। याने जर का केस धुतले तर केस छान स्मूथ आणि शायनी होतात। आवळ्यातील पाणी नितरवून झालेलं आहे आणि आवळे थोडेसे थंडही झालेले आहे। आता इथं मी एक प्लेट घेतलेली आहे आणि आपल्याला आवळ्यांच्या ज्या फोडी आहे त्या वेगळ्या करायच्या आहे आणि बिया काढून घ्यायच्या आहे। तुम्ही बघू शकता किती इझिली आवळ्यांच्या फोडी वेगळ्या होत आहे आणि बी पण इझिली निघत आहे। तर अशा प्रकारे आपण सर्व आवळ्यांच्या फोडी वेगळ्या करून घेऊ। बऱ्याच वेळेस आवळा कँडी बनवत असताना ती काळी पडते, तर ती काळी पडू नये आणि अगदी बाजारासारखी पांढरी शुभ्र होण्यासाठी आपण या व्हिडिओमध्ये एक ट्रिक वापरणार आहे। त्या प्रकारे जर का तुम्ही आवळा कँडी बनवली तर तुम्ही पण अगदी बाजारासारखी पांढरी शुभ्र आवळा कँडी घरीच बनवू शकाल। आता आपल्याला या प्रकारे सर्व आवळ्यांच्या फोडी वेगळ्या करून घ्यायच्या आहे आणि बिया काढून घ्यायच्या आहे। या प्रकारे मी सर्व आवळ्यांच्या फोडी वेगळ्या केलेल्या आहे। तर आता आपल्याला आवळा कँडी बनवण्यासाठी लागणार आहे 800 ग्रॅम साखर। इथं मी 2 किलो आवळे घेतलेले होते, त्यासाठी आपण 800 ग्रॅम साखर घालणार आहे। तुम्हाला जर का जास्त गोड आवळा कँडी आवडत असेल तर तुम्ही जास्त साखर घालू शकता। जेवढे आपण आवळे घेतलेले होते त्याच्या निम्मे आपण साखर घालत आहे। तर आता इथं मी एक मोठं पातेलं घेतलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला एक लेयर आवळ्याचा टाकायचा आहे। एक साथ सर्व आवळे टाकून घ्यायचे नाही। जर तुम्हाला माझ्या व्हिडिओबद्दल काही सजेशन असतील किंवा मी कुठली रेसिपी अपलोड करायला पाहिजे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता। त्यानंतर आपण यावरती एक लेयर साखरेचा टाकून घेणार आहे आणि साखर व्यवस्थित पसरवून घ्यायची आहे आणि परत त्यावरती आपण आवळ्यांची एक लेयर टाकून घेऊ, जेणेकरून जी साखर आहे ती सर्व आवळ्यांच्या फोडीमध्ये व्यवस्थित मुरेल। या प्रकारे आपल्याला एक लेयर आवळ्यांची
तर 1 लेयर साखरेची असं सर्व टाकून घ्यायचं आहे. साखर आणि आवळे पातेल्यामध्ये टाकून झालेले आहे. आता इथं आपण आपली ट्रिक वापरणार आहे, जेणेकरून आपली आवळा कँडी काळी होणार नाही, पांढरी राहील. तर त्यासाठीची ट्रिक आहे, आपण यामध्ये टाकणार आहे 2 टेबलस्पून लिंबाचा रस. लिंबाचा रस टाकल्यामुळे आवळा कँडी काळी पडत नाही आणि पांढरी शुभ्र राहते. आता आपण यावरती झाकण ठेवून घेऊ किंवा तुम्ही हे कपड्याने पण बांधून घेऊ शकता. त्यानंतर आता आपल्याला हे 4 दिवस मुरण्यासाठी ठेवायचं आहे आणि दिवसातून एकदा आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आवळ्यांमध्ये जेव्हा साखर मुरेल तेव्हा आवळे हे खाली बसतील आणि आवळ्यांचा जो पाक आहे तो वरती येईल. 4 दिवस झालेले आहे. तुम्ही बघू शकता आपले जे आवळे आहे ते खाली गेलेले आहे आणि साखरेचा पाक किंवा साखरेचं पाणी वरती आलेलं आहे. आता आपल्याला यातील जो साखरेचं पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे. त्यासाठी इथं मी एक प्लेट घेतलेली आहे आणि एक स्टेनर घेतलेला आहे. आता आपल्याला हे आवळे यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि यातील साखरेचा जो पाक आहे तो पूर्ण नितरवून घ्यायचा आहे. आता तुम्ही म्हणाल, हे जे साखरेचं आणि आवळ्यांचं पाणी आहे हे वेस्ट होईल, तर ते तुम्ही फेकून न देता यामध्ये काळं मीठ, जिरा पावडर, मीठ टाकून आवळ्याचं सरबत म्हणून पिऊ शकता. हे सरबत खूप अप्रतिम लागते आणि तुम्ही हे फ्रीजमध्ये एअरटाईट कंटेनरमध्ये 2 ते 3 महिन्यांसाठी स्टोअर करून ठेवू शकता. आवळ्यातील जे साखरेचं पाणी आहे ते पूर्ण नितरलेलं आहे. आता आपण आवळ्यांच्या फोडी प्लेटमध्ये व्यवस्थित मोकळ्या पसरवून घेऊ किंवा तुम्ही हे प्लॅस्टिकच्या कागदावरती किंवा कपड्यावरती पण टाकू शकता. आणि आता आपल्याला हे एका दिवसासाठी उन्हामध्ये वाळवून घ्यायचं आहे. किंवा तुम्हाला उन्हामध्ये वाळवणं शक्य नसेल तर तुम्ही घरामध्ये पण 3 ते 4 दिवसांसाठी सुकवून घेऊ शकता. आपल्याला हे खूप जास्त ड्राय करून घ्यायचं नाही. फक्त जी वरची बाजू आहे ती ड्राय व्हायला पाहिजे आणि आतमध्ये थोडं ओलसर असायला पाहिजे. त्यासाठी आपण एका दिवसासाठीच हे वाळवून घेणार आहे. तुम्ही बघू शकता या प्रकारे मी आवळा कँडी उन्हामध्ये वाळत ठेवलेली आहे. आवळा कँडी उन्हामध्ये ठेवून 1 दिवस झालेला आहे. तुम्ही बघू शकता आवळ्यांची जी वरची बाजू आहे ती ड्राय झालेली आहे. आता आपण हे तोडून बघू. तुम्ही बघू शकता वरच्या बाजूनी ही ड्राय आहे आणि आतल्या बाजूनी थोडी ओलसर आहे आणि आवळा कँडी ही काळी पडलेली नाही. तुम्हाला जर का हवं असेल तर तुम्ही या प्रकारे पण आवळा कँडी खाऊ शकता, पण आपण अगदी बाजारासारखी आवळा कँडी बनवणार आहे. त्यासाठी इथं मी यावरती साखर पावडर टाकणार आहे. तर अर्ध्या आवळा कँडीवरती मी साखर पावडर टाकणार आहे आणि अर्धी याच प्रकारे ठेवणार आहे. आता आपण यावरती टाकूया 4 टेबलस्पून साखरेची पावडर आणि ती आपल्याला चहाच्या गाळणीने चाळून घ्यायची आहे, जेणेकरून ती व्यवस्थित सर्व आवळ्यांच्या फोडींना लागेल आणि यामध्ये साखरेचा खडा राहणार नाही. या प्रकारे चाळून आपल्याला साखर टाकायची आहे. आणि आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे सर्व आवळे आहेत त्यांना व्यवस्थित साखर लावून घ्यायची आहे. आणि तुम्हाला जर का चटपटी आवळा कँडी बनवायची असेल तर तुम्ही यावरती जिरा पावडर, हिंग, मीठ, काळं मीठ टाकून चटपटी आवळा कँडी पण बनवू शकता. अशा प्रकारे आपली घरच्या घरी स्वस्तामध्ये अगदी बाहेरच्या सारखी टेस्टला पण आणि दिसायला पण आवळा कँडी तयार झालेली आहे. आता आपल्याला हे एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवायचं आहे आणि तुम्ही हे आवळा कँडी वर्षभर खाऊ शकता. तर अशा प्रकारे आपली घरच्या घरी स्वस्तामध्ये गोड आवळा कँडी तयार आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खा मस्त,